सखी सावली काव्यांजली। हाँ हाँ इथे एक सही अंजली, मग तुझं दुकान आमच्या शेडच्या ताब्यात। सगळं टेन्शनच संपून जाईल माझं। कर पटकन। शिवा दादा, हाँ बोल शिवा दादा। हॅलो अंजली, अगं मी राजू बोलतोय। शिवा दुकानाच्या माळ्यावरून सामान काढताना पडलाय, पायाला लागले त्याचा खूप। तू येशील का लवकर इकडे? हो मी लगेच येते। सुजित, आमच्या दुकानात काम करणारा शिवा दादा आहे ना, तो पडला आणि त्याच्या पायाला लागलाय। मला आत्ताच्या आत्ता जावं लागेल, आपण नंतर बोलूयात। हा दादा, माझे पैसे जमा करा प्लीज। पटकन सही घेता येत नाही तुला? इतका वेळ लागतो एक सही घ्यायला? तुम्ही सांगितलं अगदी तसंच केलं होतं, पण तिला फोन आला आणि ती निघून गेली, त्याला मी काय करणार? आता तू बिल्डर माझा जीव घेईल, मग मी काय करू? काय एक काम ठरवल्याप्रमाणे होत नाहीये माझं। या अंजलीचं काय करायचं ना मला कळतच नाही आता। साळुंके पाटील, येऊन या त्या दोघींना इकडे। काय सुनंदा आणि अश्विनी दिवेकर? असं वाटलं एक रात्रीचा पाहुणचार आमचा। राहायचं का 2-4 दिवस मुक्कामाला? सर काही बोलू नका हो। एका रात्रीतच जीव नकोसा झालाय। आता अशी चूक नाही होणार, आम्हाला माफ करा। आमच्याकडून चुकी झाली। चूक झाली, गुन्हा झालाय तुमचा, गुन्हा। नशीब तुमचं, तुमच्या मुलीने तुमच्या विरुद्धची कंप्लेंट मागे घेतली म्हणून सोडतोय तुम्हाला, नाही तर कायमस्वरूपी इथेच ठेवून घेतला असता। मॅडम, परत असं वागणार नाही असं लिहून घ्या यांच्याकडून आणि साईन करून सोडून द्या। थँक्यू सर, तुमची खूप मदत झाली। खरं तर यांना मोठी शिक्षा देण्याची इच्छा नव्हती माझी, पण जरब बसणं महत्त्वाचं होतं म्हणून हे सगळं करावं लागलं। पण हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं। अहो असं काय म्हणता का मॅडम? गुन्हेगारांचं मोठे रॅकेट पकडण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत केली होती, त्या मानानं आम्ही केलेलं काहीच विशेष नाहीये। अजून काय मदत लागली तर नक्की कळवा। यापुढे अशी गरज लागेल असं वाटत नाही। त्या दोघी आता तरी सुधारतील अशी आशा वाटते। येते मी। चला, हा प्रश्न तर मिटला, पण लाडूच्या लग्नाचा जास्तच गुंता झाला। यांनी सुजितला परस्पर नकार कळवून टाकला। आता ही बिघडलेली गणितं पुन्हा कशी सोडवायची? अरे शिवा दादा, तू ठीक आहेस ना? असा कसा पडलास? पायाला बघ किती लागलाय तुझ्या। तू एक काम कर, घरी जा आणि 2-3 दिवस आराम कर प्लीज। काळजी घे स्वतःची। दुकानाचं मी बघेन, तू काळजी करू नको। दुकानात गिऱ्हाईक किती असतात,
माल काढायचा आहे, लोकांचे हिशोब करायचे असतात. तुला एकट्याला झेपणार आहे का? मी थांबतो. जे लागलंय ना ते जास्तच आहे. मी तुला सांगितलं ना घरी जाऊन आराम कर. दुकानाचं मी बघेन. जा, येतो. काळजी घे, नीट जा. अंजली, हे बघा, मी पैशाने फार श्रीमंत नाही, पण तुमच्यावर मनापासून प्रेम करते. मी तुम्हाला एका गोष्टीची खात्री देते, हे लग्न केलं तर तुमचं आयुष्य नक्कीच आनंदी होईल. तुला प्रीतमच्या आनंदाचं कारण बनायचं की दुःखाचं? तू त्याला आत्ता मिळवशील, पण तुझ्यामुळे त्याच्या आयुष्यातला आनंद कायमचा निघून गेला. चालेल का? नाही, मी प्रीतमला दुःख देऊ शकत नाही. मी असं काहीच करणार नाही, कधीच नाही. घरी आल्यावर किती बरं वाटतं रे. घरापासून दूर राहिलं तर घराची किंमत कळते ग. नको बाई, तू तुरुंग नको. अशक्य झालं होतं ना तिकडे. बसायची सोय नाही, जमिनीवर झोपायचं. ही ढेकून तुरुंगाचं नावही नाही काढायचं. एक रात्र सुद्धा वर्षभरासारखी वाटली नाही. आई, सगळं अंग आकडून गेलं होतं ग रात्रभर. मला तर भीती वाटत होती, आपण पुन्हा घरी येतोय की नाही. अरे जाऊन जाऊन जाणार कुठे तुम्ही? घरीच ना. अरे हो, मिठाई घ्या, मिठाई. आम्ही तुरुंगातून सुटून आलो त्याच तेवढा आनंद झालाय तुम्हाला. तुम्ही तुरुंगातून सुटून आलात याच्यामध्ये काय विशेष? अंजलीचं आता लग्न ठरणार आहे. ही आनंदाची बातमी देण्याकरता मिठाई. अंजलीचं लग्न? हो, कालच एक मुलगा लग्नाची बोलणी करून गेला आणि आता साखरपुडा पण ठरणार आहे. खरंच? हो मग. तर या घरातलं जे वातावरण आहे ना, ते जरा चांगलं टिकवून ठेवा. काव्यानं कौतुकाने नाही तर बळजबरीने तुमची तुरुंगातून सुटका केली आहे. किंवा जरा धड राहा, नीट वागा. हा? घ्या मिठाई घ्या, खूप गोड लागेल. घ्या 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 घ्या, लवकर घ्या. हे घे ना, मिठाई घे. अंजली ना मला तुरुंगात डांबलं. हिच्या लग्नाची मी मिठाई खाऊ? माझी हाय लागणार आहे तुला. तुझा संसार कधीच सुखाचा होऊ देणार नाही मी. काकू, अक्काई कुठे आहे? मला तिच्याशी बोलायचंय. लाडू, तू इथे? अक्काई, मी सुजितचे लग्न करायला तयार. तू साखरपुडा ठरवू शकतेस. लाडू, तू सगळ्या बाजूने नीट विचार केलायस ना? मनापासून तयार आहेस तू या लग्नाला? हो अक्काई. तू खूप योग्य निर्णय घेतलायस बाळा.
स्वतःच्या मनाने निर्णय घेतला असला तर तो योग्य ठरू शकतो, पण निर्णय जर स्वतःच्या मनाने घेतला नसेल, दुसऱ्याच्या सांगण्यावरून घेतला असेल तर तो योग्य ठरतोच असं नाही. असो, मला पटलेला असो वा नसो, तुमचा निर्णय तर तुम्ही घेतलेलाच आहे. तुम्ही काय करणार ना? लाडू, तू लग्नाला तयार झाली असलीस तरी आईंना हे लग्न मान्य नाही आहे ही गोष्ट तुला आत्ता सांगितली तर आमच्यात वाद नकोत म्हणून तू माघार घेशील. नाही, मला तुझ्या आयुष्यात सगळं चांगलंच घडायला हवं. आई, मी जे तुला काम करायला सांगितलं होतं केलंस? अगं, मीनाक्षी मावशीकडून सुजितचा बायोडेटा मागवायला सांगितला होता. मागवलास का? हो हो, मागवलाय. ताईने त्याच्या बायोडेटाची कॉपी पाठवली मला. एक मिनिट. स्वतःला एकदा ट्रान्सफर करून घेतो मी. पण काय रे, अंजलीसाठी बघितलेल्या मुलाचा बायोडेटा तुला कशासाठी हवाय? काय नाही, एकदा सुजितचं बॅकग्राऊंड चेक करून घेतोय. जरा सगळ्याच गोष्टींची एकत्र खात्री करून घेतो. का? म्हणजे काय झालंय? काय मुलगा चांगला आहे ना? त्याच्याबद्दल तुझ्या मनात काही शंका आहे? हो, खरं सांगू तर बरंच काही चुकतंय असं सतत वाटतंय मला. काही क्ल्यू सापडले, पण एकदा सगळं काही रिकन्फर्म करण्याचा प्रयत्न करतो. लाडू, तू आत्ता घरी जा. पुढे कसं करायचं, काय ठरवायचं ते मी नंतर सांगते तुला. हा, सावकाश जा. हा, काळजी घे. येते अक्काई, येते काकू. आई, प्लीज तुम्ही यांच्याशी बोला ना. हे तुमचं नक्की ऐकतील. त्यांनी सुजितला फोन करून सांगितलं की हे लग्न होणार नाही. या लग्नासाठी तुम्हा सगळ्यांची मदत हवी आहे मला. आई, प्लीज प्लीज बोला ना तुम्ही यांच्याशी. अगं, पण मलाच हे पटत नाहीये तर मी विशूला काय समजवणार ना? आणि तो जेव्हा चुकतो त्यावेळेला मी त्याला बोलतेच, पण यावेळी विशू मात्र 100% बरोबर आहे. मी नाही मध्ये पडणार. आणि सगळं तर तूच ठरवतेस ना, मग तुझं तूच बघ. आई सुद्धा नाही म्हणतात यांना समजवायला. मी काय करू आता? कसा मार्ग? सगळ्या गोष्टी मनासारख्या जुळून आल्या असत्या तर आज आपल्या घरात अंजली आणि प्रीतमच्या लग्नाची तयारी सुरू असती. अंजलीच या घरची सून व्हावी असं
खूप मनापासून वाटत होतं मला. किती स्वप्न बघितली होती मी या दोघांच्या लग्नाची. पण आता ती सगळी स्वप्न अपुरीच राहणार असं वाटतंय. मधुरा, अगं आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला हव्या तशा घडत नसतात. प्रीतमचं ज्या मुलीवर प्रेम होतं ती त्याची होऊ शकली नाही. तुला जी सून म्हणून आपल्या घरात याविषयी वाटते ती आपल्या घरात येऊ शकली नाही. नशिबाचे खेळ असतात हे, कोणालाच कधी न कळणार आहे. अरे विश्वजित, माझं खास काम आहे तुझ्याकडे. बोला ना सर. अरे माझ्या मेहुणीचं लग्न आहे आणि ती तुझ्या भावाची म्हणजे प्रीतमची खूप मोठी फॅन आहे. प्रीतम सेलिब्रिटी म्हणून तिच्या लग्नाला येऊ शकेल? माझ्यासाठी शब्द टाकशील? अरे ओके ओके, मला माहिती आहे तो खूप बिझी असतो, पण तू आग्रह केलास तर तो नाही म्हणणार नाही. एवढं करशील ना माझ्यासाठी? येस, ऑफकोर्स. मी बोलतो त्याच्याशी. थँक्यू. प्रीतम लग्नाला आला ना तर माझी मेवणी खूप खुश होईल आणि पाहुणे सुद्धा. आणि काय कमाल आहे रे तो, किती सहज आणि सुंदर बोलतो आणि त्याची पर्सनॅलिटी तर खूपच छान आहे. अरे तुमच्या फॅमिलीतला तो हिरा आहे, हिरा. हे तुम्हा सगळ्यांना त्याचा खूप अभिमान वाटत असेल ना? ऑफकोर्स सर. बरं, तू प्रीतमशी बोलून घे अँड लेट मी नो. येस. ओके, बाय सर. अभिमान. प्रूव्ह केलाय. प्रीतमकडे काय आहे यातला? यू आर ॲब्सोल्युटली राईट. पण सगळे प्रीतमचंच कौतुक करतात. अरे करू देत, त्यांना मी नाही थांबवू शकत. पण हा, या कौतुकाचा आनंद तो पूर्णपणे घेऊ शकणार नाही याची काळजी मी घेऊ शकतो. म्हणजे एकदा का प्रीतम आणि अंजलीचं लग्न झालं की प्रीतम पुन्हा डिप्रेशनमध्ये जाणार. त्याच्या आयुष्याचं पुन्हा वाटोळं होणार आणि अंजली सोडून मी प्रीतमला दुसरा कुठल्याच मुलीशी लग्न करू देणार नाही. हे फोनवर असं काहीतरी बोलतील याची कल्पना सुद्धा नव्हती मला. जे काही झालं त्यासाठी मी तुमची माफी मागते. कावेताई, तुम्ही प्लीज माफी मागू नका. हे बघा, जे काही झालं त्याचा मला मुळात राग आलेलाच नाही. फक्त अचानक त्यांना असं काय झालं हे मलाच कळलं नाही. अहो तुम्ही हॅलो.
हे इथे काय करताय? काव्या, हे इथे काय करताय? सॉरी, मी स्वतःहून आलोय. ऍक्च्युली तुम्ही अचानक लग्नाला नकार दिला, त्यामुळे मी खूप डिप्रेस झालो होतो. फोनवर तुम्ही एवढे चिडला होतात की तेव्हा तुम्हाला काय विचारावं हे मलाच कळलं. मग म्हटलं समोरासमोर तुमच्याशी भेटून बोलावं. काय झालं? तुम्ही अचानक लग्नाला नकार का देता?